स्वागत आहे आपल्या सर्वांचं लॅब टेक्निशियन या यूट्यूब चॅनलवर. आज आपण कार्बोहायड्रेट बायोकेमिस्ट्री या टॉपिकवरील मोस्ट इम्पॉर्टंट येणाऱ्या ADMLT एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट असे क्वेश्चन पाहणार आहोत, जे जे की येणाऱ्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचे असतील. त्यामध्ये कोणकोणत्या टॉपिकवर आज MCQ बघणार आहात, तर बेसिक मेटाबॉलिझम, रेग्युलेशन ऑफ ब्लड ग्लुकोज आणि इट्स इम्पॉर्टन्स ऑफ टेस्ट ग्लायकोसिलेटेड HB, हायपर हायपरग्लायसेमिया, डायबेटिस मेलिटस हे सर्व पॉइंट आज आपण पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर फर्स्ट, द विच ऑफ द मेन सोर्स ऑफ एनर्जी फॉर ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीसाठी मेन एनर्जी सोर्स कोणता आहे? ऑप्शन ए प्रोटीन, ऑप्शन बी फॅट, ऑप्शन सी कार्बोहायड्रेट, ऑप्शन डी विटॅमिन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कार्बोहायड्रेट. एक्सप्लेनेशन: कार्बोहायड्रेट हे शरीरातील मुख्य ऊर्जा स्रोत आहे. अन्नातून मिळणारा ग्लुकोज हे शरीराला त्वरित ऊर्जा देत असते. त्यामुळे एनर्जी ऑफ मेन सोर्स इज कार्बोहायड्रेट. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेकंड, द एंड प्रोडक्ट ऑफ कार्बोहायड्रेट डायजेशन इज मेनली. कार्बोहायड्रेटच्या डायजेशन नंतर एंड प्रोडक्ट कोणता असतो? ऑप्शन ए अमिनो ॲसिड, ऑप्शन बी ग्लुकोज, ऑप्शन सी फॅटी ॲसिड, ऑप्शन डी युरिया. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर बी ग्लुकोज. कार्बोहायड्रेटचे पचन झाल्यानंतर मुख्यतः ग्लुकोज तयार होत असते व हे रक्तात शोषले जाऊन शरीराला ऊर्जा मिळत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3, ग्लायकोलिसिस ऑकरिन. ग्लायकोलिसिसची प्रोसेस कोठे होत असते? ऑप्शन ए न्यूक्लियसमध्ये, ऑप्शन बी सायटोप्लाझममध्ये, ऑप्शन सी मायटोकॉन्ड्रियामध्ये, ऑप्शन डी रायबोझोम्समध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सायटोप्लाझममध्ये. एक्सप्लेनेशन: ग्लायकोलिसिस ही पूर्ण प्रक्रिया पेशीच्या सायटोप्लाझममध्ये होत असते. या प्रक्रियेमध्ये ग्लुकोज तुटून प्रामुख्याने ऊर्जा निर्मिती होत असते. त्यामुळे ग्लायकोलिसिसचं ऑकर हे सायटोप्लाझममध्ये होत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4, द एंड प्रोडक्ट ऑफ अनएरोबिक ग्लायकोलिसिस. अनएरोबिक ग्लायकोलिसिसचा एंड प्रोडक्ट कोणता आहे? ऑप्शन ए पायरुवेट, ऑप्शन बी लॅक्टेट, ऑप्शन सी ॲसिटोल CoA, ऑप्शन डी सायट्रेट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लॅक्टेट. ऑक्सिजन कमी असताना ग्लुकोजचे विघटन होऊन त्यामध्ये लॅक्टेज म्हणजेच लॅक्टिक ॲसिड तयार होत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5, द स्टोरेज ऑफ ग्लुकोज इन ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीमध्ये ग्लुकोजचं स्टोर कोठे केले जाते? ऑप्शन ए स्टार्चमध्ये, ऑप्शन बी सेल्युलोजमध्ये, ऑप्शन सी ग्लायकोजनमध्ये, ऑप्शन डी माल्टोजमध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ग्लायकोजनमध्ये. अधिक ग्लुकोज शरीरातील ग्लायकोजन स्वरूपात साठवले जाते आणि तो लिव्हर आणि मसलमध्ये साठतो. म्हणजे प्रामुख्याने ग्लुकोज हे ग्लायकोजन स्वरूपात आपल्या बॉडीमध्ये साठवले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7, ग्लायकोजेनेसिस मीन. व्हॉट इज मीन बाय ग्लायकोजेनेसिस. ग्लायकोजेनेसिस म्हणजे काय? ऑप्शन ए फॉर्मेशन ऑफ ग्लायकोजन, ऑप्शन बी ब्रेकडाऊन ऑफ ग्लायकोजन, ऑप्शन सी फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम फॅट, ऑप्शन डी फॉर्मेशन ऑफ इन्सुलिन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ब्रेकडाऊन ऑफ ग्लायकोजन इज कॉल्ड ॲज अ ग्लायकोजेनेसिस. एक्सप्लेनेशन: ग्लायकोजेनेसिस म्हणजे ग्लायकोजनचे विघटन होऊन ग्लुकोज तयार होणे. या कंडिशनलाच ग्लायकोजेनेसिस असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8, ग्लुकोजेनेसिस इज द फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम. ऑप्शन ए कार्बोहायड्रेट ओनली, ऑप्शन बी नॉन कार्बोहायड्रेट सोर्स, ऑप्शन सी विटामिन्स, ऑप्शन डी मिनरल्स. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कार्बोहायड्रेट सोर्स. ग्लायकोजेनेसिसमध्ये ग्लुकोज हे प्रोटीन आणि ग्लायसेरोलॅक्टेट या पदार्थामध्ये तयार होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9, विच ऑर्गॅनिझम प्ले द मेजर रोल ऑफ रेग्युलेशन ऑफ ग्लुकोज. रेग्युलेशन ऑफ ग्लुकोजमध्ये खालीलपैकी कोणता ऑर्गन मेजर रोल निभावत असतो? ऑप्शन ए हार्ट, ऑप्शन बी किडनी, ऑप्शन सी लिव्हर, ऑप्शन डी स्प्लीन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी लिव्हर. लिव्हर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते, त्याचबरोबर ग्लुकोज साठवते व गरजेनुसार ज्यावेळेला आपल्या बॉडीला गरज असते त्यावेळेला ते आपल्या बॉडीमध्ये बॉडी पार्टला पोहोचवत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10,
विच हार्मोन डिक्रीज ब्लड ग्लुकोज लेवल. ब्लड ग्लुकोज लेवल डिक्रीज करण्यासाठी खालीलपैकी कोणता हार्मोन जबाबदार आहे? ऑप्शन ए ग्लुकेजन, ऑप्शन बी कॉर्टिसोल, ऑप्शन डी इन्सुलिन, ऑप्शन डी ॲड्रेनालाईन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इन्सुलिन. इन्सुलिन हे हार्मोन रक्तातील ग्लुकोजची लेवल कमी करत असते. त्यामुळे इन्सुलिन हे ब्लड ग्लुकोज लेवलला डिक्रीज करत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. विच हार्मोन इन्क्रीज ब्लड ग्लुकोज लेवल. खालीलपैकी कोणता हार्मोन ब्लड ग्लुकोज लेवल इन्क्रीज करतो? ऑप्शन ए इन्सुलिन, ऑप्शन बी ग्लुकॅजन, ऑप्शन सी कॅल्सिटोनिन, ऑप्शन डी अल्डोस्टेरॉन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. ग्लुकेजन रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण म्हणजेच रक्तातील ग्लुकोजची मात्रा ही इन्क्रीज करत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. विच ऑफ द फॉलोइंग इज अ हायपरग्लासिमिया हार्मोन. खालीलपैकी कोणता हायपरग्लासिमिया हार्मोन आहे? ऑप्शन ए इन्सुलिन, ऑप्शन बी ग्लुकेजन, ऑप्शन सी बोथ ए अँड बी, ऑप्शन डी नन ऑफ द अबोव. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ग्लुकोजन. हार्मोन हे ब्लड शुगर वाढवतात व त्यांनाच हायपरग्लायसेमिक हार्मोन असे देखील म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13. नॉर्मल फास्टिंग ग्लुकोज लेवल इज अप्रॉक्सिमेटली नॉर्मल फास्टिंग लेवल, शुगरची नॉर्मल फास्टिंग लेवल किती आहे? ऑप्शन ए 20 to 40 मिलीग्राम पर डेसिलिटर, ऑप्शन बी 70 to 100 मिलीग्राम पर डेसिलिटर, ऑप्शन सी 150 to 200 mg पर DL, ऑप्शन डी 200 to 30 mg पर DL. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 70 to 100 mg पर डेसिलिटर. सामान्य फास्टिंग ग्लुकोज लेवल ही 70 ते 100 मिलीग्राम पर डेसिलिटर इतकी असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14. ग्लुकोज इज अ मेन फ्यूल फॉर द. ऑप्शन ए बोन, ऑप्शन बी ब्रेन, ऑप्शन सी हेअर, ऑप्शन डी स्किन. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर बी ब्रेन. ब्रेनसाठी ग्लुकोज हे मुख्य ऊर्जा स्त्रोत म्हणजेच मेन फ्यूलचं काम करत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15. विच टेस्ट इज कॉमनली यूज टू डायग्नोसिस डायबेटिस मेलिटसच्या निदान करण्यासाठी खालीलपैकी कोणती टेस्ट केली जाते? ऑप्शन ए ESR, ऑप्शन बी ब्लीडिंग टाइम, ऑप्शन सी ब्लड ग्लुकोज लेवल, ऑप्शन सी क्लॉटिंग टाइम. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ग्लुकोज टेस्ट. डायबेटिस मेलिटसच्या निदानासाठी ब्लड ग्लुकोज टेस्ट ही केली जाते. त्यामध्ये फास्टिंग ब्लड शुगर आणि पोस्ट प्रँडियल म्हणजेच PP या 2 टेस्ट केल्या जातात. म्हणजे थोडक्यात काय तर डायबेटिस मेलिटससाठी ब्लड ग्लुकोज टेस्ट केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16. ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट OGTT इज यूज्ड टू ॲक्सेस. OGTTचा उपयोग शरीरामध्ये कशासाठी केला जातो? ऑप्शन ए किडनी फंक्शनसाठी, ऑप्शन बी लिव्हर फंक्शनसाठी, ऑप्शन सी ग्लुकोज हँडलिंग कॅपॅसिटीसाठी, ऑप्शन डी थायरॉइड फंक्शनसाठी. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर सी ग्लुकोज हँडलिंग कॅपॅसिटीसाठी OGTTचा यूज केला जातो. ऑप्शन ए OGTT एक्सप्लेनेशन. OGTTचा उपयोग शरीरातील ग्लुकोज किती नीट वापरत आहे हे पाहण्यासाठी याचा यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 17. In adult, OGTT is usually performed with option A 25 gram glucose, option B 50 gram glucose, option C 75 gram glucose, option D 100 gram glucose. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 75 ग्राम ग्लुकोज. अडल्ट OGTT मध्ये सामान्य 75 ग्राम ग्लुकोज दिली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 18. The important blood sample is OGTT is usually collect after. OGTT मध्ये ब्लड सॅम्पल किती तासाने घेतले जाते? ऑप्शन ए 30 मिनिट, ऑप्शन बी 1 hour, ऑप्शन सी 2 hours, ऑप्शन डी 4 hours. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 2 hours. OGTT मध्ये 2 तासांनी ब्लड सॅम्पल घेणे खूप महत्त्वाचे असते आणि 2 तासांनी ब्लड सॅम्पल घेतले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19. Glycosylated hemoglobin is called. Glycosylated hemoglobin means HbS, option B HbS, option A HbE, option B HbS, option C HbA1c, ऑप्शन डी HbD. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी HbA1c. HbA1c म्हणजेच थोडक्यात ग्लायकोलेटेड हिमोग्लोबिन. 3 महिन्याची सरासरी ब्लड ग्लुकोज लेवल चेक करण्यासाठी ही टेस्ट केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20. HbA1c reflects average blood glucose level in approximately. Option A 24 hours, option B 1 week, option C 2 to 3 months, option D 1 year. Correct answer is option number C 2 to 3 months.
HbA1c मागील 2 ते 3 महिन्यातील सरासरी म्हणजे सरासरी ॲव्हरेज शुगर दर्शवत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 21. द नॉर्मल HbA1c व्हॅल्यू इज. नॉर्मल HbA1cची नॉर्मल लेवल किती असते? ऑप्शन ए लेस दॅन 5.7%, ऑप्शन बी 7 to 8%, ऑप्शन डी 9 to 10%, ऑप्शन डी ग्रेटर दॅन 12%. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए लेस दॅन 5.7%. सामान्य व्यक्तीमध्ये HbA1cची सामान्य मात्रा ही 5.7% पेक्षा कमी असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 22. Question number 22. Hyperglycemia means. What is mean by hyperglycemia? Option A high blood glucose level, option B low blood glucose level, option C high urine sugar, option D low urine sugar. Yeah, correct answer is option number B low blood sugar level. हायपोग्लासिमिया म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे. या कंडिशनलाच हायपोग्लासिमिया असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 23. द कॉमन सिम्पटम ऑफ हायपोग्लासिमिया. हायपोग्लासिमियाचा कॉमन सिम्पटम कोणता आहे? ऑप्शन ए स्वेलिंग, ऑप्शन बी वेट गेन, ऑप्शन सी हायपरटेन्शन, ऑप्शन डी कॉन्स्टिपेशन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए स्वेटिंग. हायपोग्लासिमियामध्ये सर्वात जास्त आपल्याला घाम, थरथरपणा, चक्कर, भूक लागणे अशी कॉमन सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 24. Question number 24. Hyperglycemia means. What is mean by hyperglycemia? Option A low blood glucose level, option B option number B high blood glucose level, option C low insulin level only, option D low glycogen. Option correct answer is option number B high blood glucose level. हायपरग्लासिमिया म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त प्रमाणात होणे. या कंडिशनलाच हायपरग्लासिमिया असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 25. द 3 क्लासिकल सिम्पटम ऑफ डायबेटिस मेलिटस इज. डायबेटिस मेलिटसची कॉमन 3 सिम्पटम्स कोणकोणते आहेत? ऑप्शन ए फीवर, कफ, पेन, ऑप्शन बी पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया, पॉलिफॅगिया, ऑप्शन सी जॉन्डिस, वॉमिटिंग, एडेमा, ऑप्शन डी रॅश, इचिंग, स्वेलिंग. करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया, पॉलिफॅगिया. एक्सप्लेनेशन. डायबेटिस मेलिटसमध्ये आपल्याला 3PS म्हणजेच पॉलियुरिया लघवीचे जास्त प्रमाणात लघवी, पॉलिडिप्सिया म्हणजे जास्त प्रमाणात तहान लागणे, पॉलिफॅगिया म्हणजे जास्त प्रमाणात भूक लागणे. ही कॉमन 3 सिम्पटम्स आपल्याला क्लासिकल डायबेटिस मेलिटसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 26. The diabetes mellitus is mainly due to the deficiency of improper action of option A thyroxine, option B insulin, option C hemoglobin, option D calcium. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इन्सुलिन. डायबेटिस मेलिटसमध्ये इन्सुलिन कमी असते किंवा त्याचे नीट कार्य होत नसते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 27. टाइप 1 diabetes mellitus is mainly due to the type 1 mellitus mainly due to the option A excess insulin, option B insulin resist only, option C destruction of beta cells, option D high protein diets. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी डिस्ट्रक्शन ऑफ बीटा सेल्स. टाईप 1 डायबेटिस मेलिटसमध्ये पॅनक्रियामधील बीटा सेल या नष्ट होत असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 28. टाइप 2 diabetes mellitus is commonly associated with टाइप 2 diabetes mellitus कॉमनली कशामुळे असोसिएट होतो? ऑप्शन ए इन्सुलिन रेसिस्टन्समुळे, ऑप्शन बी लो हिमोग्लोबिनमुळे, ऑप्शन सी विटामिन डेफिशियन्सीमुळे, ऑप्शन डी हाय कॅल्शियममुळे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए इन्सुलिन रेसिस्टन्समुळे. टाइप 2 डायबेटिस मेलिटसमध्ये इन्सुलिन रेसिस्टन्स म्हणजे जास्त प्रमाणात आढळत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 29. प्रेझेन्स ऑफ ग्लुकोज इन युरिन इज कॉल्ड. युरिनमध्ये ग्लुकोज प्रेझेंट असते या कंडिशनलाच काय म्हणतात? प्रोटीनयुरिया, ऑप्शन बी किटोनयुरिया, ऑप्शन सी ग्लायकोसियुरिया, ऑप्शन डी हेमॅच्युरिया.
याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, ग्लायकोस्युरिया. ग्लायकोज्युरिया. एक्सप्लेनेशन युरिनमध्ये ग्लुकोज आढळल्यास या कंडिशनलाच ग्लायकोज्युरिया असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13. द बेस्ट टेस्ट फॉर लॉंग टर्म मॉनिटरिंग डायबिटीज इज. लॉंग टर्म डायबिटीज लॉंग टर्म डायबिटीज मॉनिटरिंगसाठी बेस्ट टेस्ट कोणते आहे? ऑप्शन ए रँडम ब्लड शुगर, ऑप्शन बी युरिन शुगर, ऑप्शन सी HbA1c, ऑप्शन डी ESR. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, HbA1c. HbA1c ही टेस्ट ब्लड ॲव्हरेज 3 महिन्याची सरासरी शुगर टेस्ट करण्यासाठी किंवा बेस्ट डायबिटीज मॉनिटरिंगसाठी ही टेस्ट केली जाते. एक्सप्लेनेशन डायबिटीजमध्ये लॉंग टर्म मॉनिटरिंग करण्यासाठी HbA1c ही सर्वोत्तम टेस्ट मानली जाते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.